तर मुलांनो, आता आपण पाहणार आहोत सारांशच्या माध्यमातून की आपण कोणकोणत्या घटकांचा इथे अभ्यास केलेला आहे ते आपण बघा इथे पाहणार आहोत. बघा, जो आपला पहिला घटक आहे पाहणार आहोत. प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवामध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धती कालानुक्रम घडून आलेल्या बदल म्हणजेच काय आहे अनुकूलन. म्हणजे तुम्हाला हे काय दिलं आहे, एक अनुकूलनाची व्याख्या इथे दिलेली आहे की वाक्य आपण पाहिले की ते वाक्यानुसार की जी डेफिनेशन आहे ती इथे तुम्हाला की अनुकूलन म्हणजे काय हे देखील आपण शिकलेलो आहोत. नेक्स्ट पॉईंट आहे अधिवासानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन, अन्नग्रहण, शत्रूपासून बचाव या सर्व बाबीसाठी अनुकूलन घडते. तर बघा की कशा प्रकारे त्यांनी सांगितलं की जी भौगोलिक जी परिस्थिती आहे की तिथली जो इन्व्हायरमेंट आहे तो कशा प्रकारचा आहे की त्यानुसार परिसरात जगणे, की जशी त्या प्रमाणची परिस्थिती असेल, हिमप्रदेशात असेल, वाळवंटी प्रदेशात असेल, बर्फाच्छादित प्रदेश असेल की त्याप्रमाणे तो काय करत आहे, जगण्याचं काम करत आहे. तिथील जी प्राणी आहे, वनस्पती आहे, पुनरुत्पादन म्हणा किंवा अन्न ग्रहण करण्याची जी पद्धती आहे, शत्रूपासून बचाव करण्यासाठी आपल्या शरीरात कशा प्रकारे बदल करावा लागतो या सर्व बाबीसाठी देखील अनुकूलन हे घडून येते. हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे मुलांनो, वनस्पतीमधील अनुकूलन ह्या त्या कोठे वाढतात, की जे वनस्पती जे बघितलं की ते वनस्पती आहे ते कुठे वाढतात, किंवा जंगली प्रदेशात असेल तर कुठे वाढणार, वाळवंटी प्रदेश असेल तर कुठे वाढणार, हिमच्छादित प्रदेशात तर कुठे वाढणार, त्याचप्रमाणे पाण्यामध्ये जलीय असेल तर कुठे वाढणार. म्हणजे बघा ते यानुसार होत असते. उदाहरणार्थ जलीय वनस्पती, वाळवंटी प्रदेश, हिमप्रदेश, जंगल प्रदेश, गवताळ प्रदेशातील शिवाय अन्नग्रहणासाठी अनुकूलन हे होत असते. तर अशा प्रकारचे जे अन्नग्रहण हे हरेक ठिकाणचं हे वेगवेगळ्या ठिकाणी हे होत असतं. हे देखील या पाठाच्या माध्यमातून चित्रकलेच्या माध्यमातून आपण हे समजून घेतलं आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे प्राण्यामधील अनुकूलन. म्हणजे प्राण्यामध्ये जे अनुकूलन आहे म्हणजे शरीराच्या आकारातील बदल, की ज्याच्या शरीरातील आकार हा कशा प्रकारचा असतो. आपण जसं पाहिलं वाघ, सिंह आहेत की त्यांचे जे जबडं आहे, त्याचप्रमाणे जे डोळे आहेत ते कोणत्या भागाला आहेत, त्याचप्रमाणे शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी याचं देखील आपण क्लासिफिकेशन पाहिलं की त्यांना जे शाकाहारी जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांना कशा प्रकारचे सुळे आहेत, त्याप्रमाणे त्यांना खाण्यासाठी. तसं शाकाहारी जे प्राणी आहेत त्यांना जसं आपण बदक पाहिलं, कारकूस पाहिली की त्यांना भक्ष्य पकडण्यासाठी कशा प्रकारची लांब चोच आहे. तर त्याप्रमाणे आपण पाहिलं की जो कावळा आणि चिमणी आहे की त्यांना आखूड प्रकारची चोच आहे. म्हणजे आपलं भक्ष्य शोधण्यासाठी देखील त्यांच्या आकारातील जो बदल हा पाहिला, हा बदल मग जलीय वाळवंटामध्ये जो जलीय पाहिलं की पाण्यात राहणारे प्राणी पाहिले, वाळवंटात असणारे प्राणी, जंगल व गवताळ प्रदेशात असणारे जे प्राणी, हिमप्रदेश, हवे संचार करणारे की जे हवे संचार करणारे आहे, जे पक्षी आहेत त्यांच्या शरीराची रचना आहे हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून समजून घेतलेले आहे. तर अशा सर्व म्हणजे सरपटणारे आहे, जे सरपटणारे हर एक प्रकारचे जे प्राणी आपण पाहिले की जसं आपण पाहिलं साप पाहिला, गांडूळ पाहिला, त्याचप्रमाणे आपण पाल पाहिली, घोरपड पाहिली, मगर पाहिली, बरोबर, सरडा पाहिला. तर हे सगळे कसे आहेत, सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये येतात. मग ते कशा प्रकारे पाहिलं, त्याची जी रचना आहे शरीराची ते कशा प्रकारे त्या परिसरामध्ये स्वतःला साधर्म्य करतात ते देखील आपण या प्राण्याच्या चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण अधिक समजून घेतलेलं आहे. आपला नेक्स्ट पॉईंट आहे सजीवाचे वर्गीकरण त्याच्या गुणधर्मातील ठळक व मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे होत असतात. जे सजीवाचं जे वर्गीकरण जर करायचं ठरलं तर ते कसं होणार आहे, त्यांच्या गुणधर्मातील ठळक व मूलभूत साम्य व भेद यांच्यानुसार ते ठरणार करतात. त्यांच्या गटाची उतरण बनवली असते व यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम असं होतात, की जो वर्गाचा जो काय आहे पदानुक्रम आहे. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विमान पद्धतीचा अवलंब केलेला आहे, की हर एक जो सजीव आहे मग त्याला कसं ओळखायचं तर त्याच्यासाठी द्विमान पद्धतीचा अवलंब केला जातो. ही पद्धती कार्ल लिन्स यांनी केलेली आहे. कार्ल लिन्स कोण आहे सांगितलं की हा एक शास्त्रज्ञ आहे मुलांना, की त्याने शास्त्रज्ञांनी कार्ल नियमाची काय केलेली आहे पद्धती केली, द्विमान पद्धती केली आहे. म्हणून कार्ल नियमची द्विमान पद्धती की त्याच्या नावावरूनच हे द्विमान पद्धती लागू करण्यात आलेली आहे म्हणून ती ओळखली जाते. यामध्ये पहिली संज्ञा प्रजाती तर दुसरी संज्ञा ही जाती म्हणून दर्शवली जाते. तर अशा प्रकारे मुलांना या सगळ्या घटकाचा देखील आपण व्यवस्थित इथे अभ्यास केलेला आहे. जो हर एक घटक आहे तो आपण घेतलेला आहे. जसं आपण पाहिलं सजीव सृष्टी आणि अनुकूलन व वर्गीकरण, की जे हर एक प्रकारची जी सजीव सृष्टी आहे, जे सर्व प्रकारचे जे वनस्पती आणि प्राणी आहे मग त्याचं कशा प्रकारे अनुकूलन होत आहे हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना ह्या पाठाचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे आणि आता आपण या पाठाच्या माध्यमातून येणारे प्रश्नोत्तर कोणते आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करूया. तर मुलांना आता इथे तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. ते 4 तुम्हाला इथे खेळ दिलेले आहेत. बघा, सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तर, की 4 प्रश्नाचे तुम्हाला इथे प्रकार दिलेले आहेत. ते 4 प्रकार आपण
इथे सोडून घेणार आहोत. जो सराव आहे, खेळ आहे, परीक्षा आहे, प्रश्नोत्तर आहे. तर सर्वात प्रथम आपण सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहे ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करूया. तर आपण प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. तिथे तुम्हाला पर्याय प्रश्नाची उत्तरं आहेत. हे 2 पर्यायापैकी आपला एक पर्याय अचूक असणार आहे. इथे दिलेल्या योग्य उत्तरावर क्लिक करा की हे 2 पैकी आपलं जे योग्य उत्तर आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पहिला प्रश्न आपण चला सुरुवात करूया. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, अळू ही डॅश डॅश प्रकारच्या वनस्पतीमध्ये मोडते. अळू ही कोणत्या प्रकारच्या वनस्पतीमध्ये मोडते? जलीयमध्ये मोडते का खुरटी झुडपे याच्यामध्ये मोडते? तर या 2 प्रकारमध्ये आपलं उत्तर काय होऊ शकतं की बघा, जलीय आणि खुरटी झुडपे. खुरटी झुडपे ही कुठे असतात? ती वाळवंटाच्या भागामध्ये असतात, जी खुरटी झुडपे असतात. जलीय म्हणजे काय? जे पाण्यामध्ये असतात. मग अळू हे काय आहे? साहजिकच आहे, जलीय आहे म्हणजे पाणी आहे, म्हणून अळू ही जलीय प्रकारच्या वनस्पतीमध्ये मोडते. हे आपलं उत्तर कसं असणार आहे? बरोबर असणार, म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, जो दुसरा प्रश्न आहे, निवडून वनस्पतीच्या डॅश डॅश बेंचट पदार्थाचा जाड थर असतो. तर निवडून जी वनस्पती आहे त्याच्यावरती जो जाड थर लावला जातो, जो मेणाचा जो जाडसर थर, तो कुठे लावला जातो? पानांवरती लावला जातो का इथे खोडावरती लावला जातो? तर ते निवडुंगाला जे काटे असतात मुलांनो, तर त्याच्यामुळे त्याला पानाचा संबंधच येत नाही. म्हणजे त्याचा जो जाडसर जो थर आहे, जो वॅक्स आहे, मग साहजिकच तो कुठे लावला जातोय? खोडावरती लावला जातोय. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे, निवडून वनस्पतीच्या खोडावरती जो मेनसट जो पदार्थाचा जाड थर असतो, हे आपलं इथे करेक्ट उत्तराचं आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती डॅश डॅश करू शकत नाही. बुरशीमध्ये काय नाहीये? हरितद्रव्य नाहीये आणि त्याच्यामुळे ती काय करू शकत नाहीये? मग तुम्हाला 2 पर्याय, प्रकाश संश्लेषण करू शकत नाही का पिष्टमय पदार्थ करू शकत नाहीये. तर साहजिकच मग आपलं पिष्टमय पदार्थाचा अर्थ काय आहे की जिथे पिठापासून तयार केले जाणारे जे पदार्थ आहेत त्याला पिष्टमय पदार्थ म्हणतात. त्याच्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी सगळ्या प्रकारची पिठं आले. तर इथे त्यांनी सांगितलं की मग इथे प्रकाश संश्लेषण म्हणजे काय की जे सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने मिळणारी जी उष्णता आहे, म्हणजे प्रकाश संश्लेषण हा देखील आपण अभ्यास केलेला आहे. मग आपलं जे करेक्ट आन्सर आहे, बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे मग पिष्टमय पदार्थाचा ते संबंधच येत नाही. ती ज्या भाकरीवरती किंवा ते पावावर बसते त्याच्यामध्ये ती काय करत असते? ती आपल्या हरितद्रव्य शोधत असते. आणि म्हणून बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती स्वतःचे अन्न तयार करू शकत नाही. त्याच्यामुळे ती काय करू शकत नाही? प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, कारण तिला प्रकाशच मिळत नाही. तर बरोबर, आणि म्हणून जे आपलं हे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, या प्राण्याचे पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. की कोणता प्राणी आहे की त्याचे पाय लांब आहेत, त्याचे जे तळवे आहेत ते गादीसारखे आहे आणि पसरट आहेत? मग तुम्हाला 2 पर्याय आहे, सिंह आहे का उंट आहे? तर या 2 पैकी आपलं एक उत्तर काय असणार आहे मुलांनो? तर आपले 2 पैकी एक होते, सिंहाचे पाय लांब असतात का? तर नाही. तर पाय कोणाचे लांब आहेत? उंटाचे. आणि त्याचे जे तळवे आहेत ते गादीसारखे आहेत आणि पसरट आहेत. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे, उंट या प्राण्याचे पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आता इथे दिले बघा नेक्स्ट क्वेश्चन, माशांना श्वसनासाठी डॅश डॅश असतात. जे मासे जे श्वसन करतात, मनुष्याला श्वसन करण्यासाठी काय आहे? नाक आहे. मनुष्य नाकानेच श्वासोच्छ्वास घेत असतं की नाही? मग त्याचप्रमाणे जे प्रत्येक हारी जो जीवजंतू आहेत त्यांना देखील एक विशिष्टता काय दिलेलं आहे? श्वसन करण्याची पद्धती आहे. जसं आपल्याला नाक आहे, मग प्राण्यांना जसं माशांना काय आहे? म्हणजे 2 प्रकार दिले, कल्ले आहेत का खवले आहेत? मग मासा आहे तो कोणत्या सहाय्याने श्वसन करतो? मग इथे आपलं उत्तर काय आहे? खवल्याच्या माध्यमातून घेऊ शकतो. खवले कुठे आहेत? पाठीमागे आहेत. म्हणून मग जे कल्ले आहेत ते आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. माशांना श्वसनासाठी कल्ले असतात, हे आपलं करेक्ट असणार. म्हणजे कल्ले कुठे असतात? डोळ्याच्या जो पाठीमागचा जो भाग आहे तिथे काय आहेत? जे कल्ले असतात आणि त्या कल्ल्यामुळे ते काय करतात? श्वसन घेण्याचं काम करतात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, देवदार पाईन या वृक्षाचा समावेश डॅश डॅश प्रकारात होतो. बघा इथे त्यांनी दिले की देवदार आणि पाईन हे जे वृक्ष आहेत ते कुठे आढळतात? मग तुम्हाला जे सांगायचं आहे, जंगली प्रदेशामध्ये आढळतात का हिम प्रदेशामध्ये आढळतात? मग 2 पैकी आपलं काय उत्तर आहे की देवदार आणि पाईन. जसं आपण चित्रात पाहिलं की जिथे हिमवृष्टी असते तिथे काय असतं की देवदार आणि पाईन आहे. मग जंगलामध्ये ते झाडे येऊ शकतात का? तर जंगलामध्ये हर एक प्रकारची जी झाडं आहेत की जे औषधी झाडं आहेत, जी वनस्पतीची झाडं आहेत ती येतात. आणि परंतु हे जे आपलं उत्तर आहे, देवदार पाईन वृक्षाचा समावेश हिमप्रदेशात प्रकारात होतो. मग हिमप्रदेशात कोणती झाडं आहेत? देवदार आणि पाईन हे आपलं
करेक्ट आन्सर इथे असणार आहे. मग त्याचं ते कुठे वृक्षाचा समावेश कुठे होत आहे, म्हणजे वृक्ष कुठे आढळत आहेत, ते हिम प्रदेशामध्ये आढळतात. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश या शास्त्रज्ञाने द्विमान पद्धतीचा शोध लावला. जी द्विमान पद्धती आहे याचा शोध कोणी लावलेला आहे? द्विमान पद्धतीचा शोध तुम्हाला 2 पर्याय आहेत, कार्ल लिनियस आणि डार्विन यांनी. त्या 2 पैकी आपलं काय उत्तर आहे की डार्विन आपल्या पाठामध्ये कुठेही आलेला नाही. आणि मग राहिला काय आहे? कार्ल लिनियस. मग द्विमान पद्धतीचा कोणी शोध लावला आहे? कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने द्विमान पद्धतीचा शोध लावला आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनुकूलन ही डॅश डॅश होणारी प्रक्रिया नाही. आता जो विकार होतो हा जो काय आहे ऑप्शनल आहे, इथे चुकीचं प्रिंट केलेलं आहे मुलांनो. तर आपलं जे क्वेश्चन आहे तो एवढाच आहे की अनुकूलन ही डॅश डॅश होणारी प्रक्रिया नाही आणि विकार होतो हा काय आहे मुलांनो, हे आपलं इथे रॉंग झालेलं आहे किंवा प्रिंटेड चुकीचं झालेलं आहे. तर आता हे 2 पैकी आपलं उत्तर काय आहे? अनुकूलन ही डॅश डॅश होणारी प्रक्रिया नाही. मग सावकाश होणारी प्रक्रिया नाही, काही लगेच होणारी प्रक्रिया नाही. मग यापैकी आपलं उत्तर काय असणार आहे मुलांनो, की मग याचं अनुकूलन ही कसं आहे, ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. सावकाश म्हणजे काय, हळू असणार आहे. तर ही अनुकूलनासाठी फार वेळ लागत आहे आणि म्हणून ते आपलं जे उत्तर असणार आहे, अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, गाय या प्राण्याचे वैज्ञानिक नाव डॅश डॅश आहे. त्याचं हर एक प्रकारचं, हर एक व्यक्तीचं जे नाव असतं, प्रत्येकाला जी नावं दिली गेली ती आतापर्यंत चालू आहेत. हर एक प्राण्याला जे नाव दिले गेलं आहे तेच नाव आतापर्यंत आपलं चालू आहे. परंतु वैज्ञानिकांना असं वाटलं की आपण हर एक जो प्राणी आहे, जे सजीव आहे, त्यांच्या नावांना आपण वैज्ञानिक नावं देणार आहोत. मग ते नाव कोणतं आहे? तुम्हाला 2 पर्याय आहेत, बोस टॅवस आहे का कॅनेस फॅमिलियस आहे. तर यापैकी मुलांना आपलं जे योग्य उत्तर आहे, गाय या प्राण्याला कोणतं नाव दिलं आहे? बोस टॅवस हे नाव दिले गेलेलं आहे आणि म्हणून आपली त्यांना गाय या प्राण्यांचे वैज्ञानिक नाव बोस टॅवस हे नाव इथे दिलं गेलेलं आहे. आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण सरावाच्या माध्यमातून हे प्रश्न उत्तरं घेतलेली आहेत. आता आपण मुलांना पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चल तर मुलांना आपण खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न बघण्याचा प्रयत्न करूया. यापैकी आपण जे सर्व खेळ आहेत त्याच्यापैकी आपण गाडीचा खेळ घेणार आहोत. आपण पाहणार आहोत. बघा जो आपला प्रश्न आहे, जो पहिला प्रश्न आहे तुम्हाला इथे 4 पर्याय दिले गेलेले आहेत. त्या 4 पर्यायपैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. जो पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता प्राणी जंगल व गवताळ प्रदेशामध्ये आढळत नाही. बघा काय दिलंय, कोणता प्राणी हा जंगल व गवताळ प्रदेश मध्ये आढळत नाही. बघा मग कोणता प्राणी, मग तुम्हाला इथे 4 पर्याय, जंगली कुत्रा, कोल्हा, याक आणि वाघ, या 4 तुम्हाला ऑप्शन दिले आहेत. आता इथे त्यांनी बघा नीट काय सांगितलं की कोणता प्राणी हा जंगल व गवताळ प्रदेश, जिथे गवताळ प्रदेश असतो तिथे आढळत नाही आहे. बघा प्राणी हा जंगल व गवताळ प्रदेश, मग इथे काय जंगली कुत्रा आहे, कोल्हा आहे, वाघ आहे. मग आपल्याला सर्व प्राणी म्हणजे परंतु मग आपल्याला जंगलामध्ये हा इथे काय दिलं, याक हा शब्द आहे. त्याच्यामुळे आपल्याला जंगलामध्ये कोणता प्राणी आढळत नाहीये, साहजिकच आहे. बाकी सगळे प्राणी आढळतात, परंतु हा जो याक आहे तो मात्र आपल्याला आढळत नाहीये आणि म्हणून जे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे, याक हे प्राणी आढळत नाहीये. बघा जंगल व कुत्रा याच्यामध्ये, जंगल आणि गवताळ प्रदेशाच्या मध्ये याक हा प्राणी आढळत नाहीये. आपला दुसरा प्रश्न आहे, तीक्ष्ण सुळे, लांब मान व आखूड चोच ही सर्व अनुकूलने डॅश डॅश झालेली आहेत. मग आता तुम्हाला हे एका प्राण्याचं ते वर्णन केलेलं आहे, शरीराची रचनाचं वर्णन केलेलं आहे की त्याचे तीक्ष्ण सुळे आहेत, ते लांब मान आहे. लांब मान कुणाची आहे? बघा तीक्ष्ण सुळे कुणाचे आहेत? वाघाचे आहेत. तसं वाघ आणि सिंहाचं आपण चित्रामध्ये पाहिलं. लांब मान कुणाची आहे? जिराफची आहे. आखूड चोच कुणाची आहे? कावळा आणि चिमणीची आहे. ही सर्व अनुकूलने कोणाची आहे? तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. मग बघा मग इथे दिले, अन्नग्रहणानुसार झालेली आहेत, आदिवासानुसार झालेली आहेत, पुनरुत्पादनानुसार झाली आहे का शत्रूपासून बचाव करण्यासाठी झाली. मग या 4 पैकी आपलं बघा उत्तर ना पुनरुत्पादनासाठी आहे ना शत्रूपासून बचाव करण्यासाठी रंगाचा वापर केला जातो. बरोबर आदिवासानुसार म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते राहतात त्याच्यानुसार. परंतु इथे जे ह्याच्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते खाण्याच्या बाबतीत बोलले आहे, सांगितलंय की खाण्यासाठी तीक्ष्ण सुळे ते दिले आहेत. जे लांब मान म्हणजे जे पानं चोळून काढण्यासाठी दिले आहेत, आखूड चोच म्हणजे भक्ष्य करण्यासाठी दिली आहेत. मग याचा जो सर्वाचा संदर्भ हा अन्नग्रहणावर येतोय, म्हणून जे आपलं उत्तर असणार आहे अन्नग्रहणानुसार तीक्ष्ण सुळे, लांब मान, आखूड चोच ही सर्व अनुकूलने त्याचं उत्तर इथे येत आहे. आपला जो तिसरा प्रश्न आहे, ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पती डॅश डॅश करून नायट्रोजनची ही गरज भागवतात. बघा त्यांनी दिलेलं आहे.
की ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता आहे. मग ती गरज कशा प्रकारे भागवली जाते? तुम्हाला 4 पर्याय आहे. फर्स्ट आहे सूर्यप्रकाश मिळवून, सेकंड आहे कीटक भक्षण करून, तिसरं आहे इतर वनस्पतीचे अन्न व पाणी शोषण करून, व चौथं आहे जमिनीत खोलवर मुळांची वाढ करून. तर या 4 पैकी आपले योग्य उत्तर इथे काय असणार आहे मुलांनो? बघा इथे काय दिलंय की नायट्रोजनची जर कमतरता भागवायची असेल तर सूर्यप्रकाश मिळू शकतो का? तर ते तिथे मिळत नाही, म्हणून हे उत्तर बरोबर नाही. इतर वनस्पतीचे अन्न आणि पाणी, इतर वनस्पतीचे अन्न पाणी कसं घेणार आपण ओढून घेणार आहेत का वनस्पती? तर नाही, हे देखील आन्सर नाही. जमिनीत खोलवर मुळांची वाढ होते का? तर हे देखील आपलं आन्सर इथे असणार नाही. तर जे आपलं आन्सर असणार आहे जे कीटक भक्षण, जर आपल्याला नायट्रोजनची जी आवश्यकता आहे ती नायट्रोजनची कमतरता पूर्ण करायची असेल तर आपल्याला कीटकांचं भक्षण करून ते काय करतात? नायट्रोजनची कमतरता पूर्ण करतात. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, साम्य व भेदानुसार सजीवांच्या ठळक गटांना डॅश डॅश म्हणतात. साम्य व भेदानुसार मग तुम्हाला इथे 4 प्रकार दिले आहेत बघा. प्रजाती व जाती, नैसर्गिक निवड, वर्गीकरणाचे पदानुक्रमांक, द्विमान पद्धती. तर या 4 पैकी बघा आपलं काय असणार? साम्य व भेदानुसार सजीवाच्या ठळक गटांनाच काय म्हटलं जात आहे? वर्गीकरणाचा पदानुक्रम. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. ना नैसर्गिक निवड आहे ना द्विमान पद्धती आहे. की साम्य व भेदानुसार जे सजीवांच्या ज्या ठळक गट आहेत मग त्यांना काय आहे? वर्गीकरणाचं. मग द्विमान पद्धती कशाने होतं? की एक वैज्ञानिक जे नाव देण्यात गेलेलं आहे मग त्याच्यामध्ये गट अ आहे, गट ब आहे. गट अ कोणता आहे? की प्रजाती, आणि गट दुसरा कोणता ब आहे? तो मुलांनो जो जाती आहे. तर ही वर्गीकरणाची पद्धती याच्यामध्ये आपला करेक्ट आन्सर असणार आहे, आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पांढरा किंवा चंदेरी रंग हा देखील डॅश प्राण्यामधील अनुकूलनच आहे. पांढरा किंवा चंदेरी रंग म्हणजे पांढरा किंवा जो म्हणजे पांढरा म्हणजे जो बर्फ आहे, आणि चंदेरी म्हणजे ज्या प्राण्याच्या मिळता जुळता जो कलर आहे हा या प्राण्यामध्ये अनुकूलनच आहे. मग कोणता आहे? हवेत संचार करणारे, तर हा तर ऑप्शन असू शकत नाही. हिमप्रदेशातील का? म्हणजे जिथे त्या ठिकाणी गारवा पडतो, बर्फ पडतो त्या हिमप्रदेश का? जंगल व गवताळ प्रदेश का? इथे सरपटणारे लिहिले आहे. तर यापैकी मुलांना बघा आता इथे सांगितलं की सरपटणारे म्हणजे सगळे प्रकारचे प्राणी आले त्याच्यामध्ये गांडूळ आला, त्यामध्ये साप आला, पाल आली, त्याचप्रमाणे तिथे सरडा आला, त्याचप्रमाणे मगर आली. मग हे सगळे प्राण्यामध्ये अनुकूलता असू शकतं का? पांढरा आणि चंद्ररंग. मग पांढरा आणि चंद्ररंग हा देखील डॅश प्राण्यामध्ये अनुकूलच आहे. मग कोणता आहे? की जिथे हिमप्रदेशातील जे प्राणी राहतात मग ते त्यांच्याशी संदर्भात असे प्राणी राहतात. आणि म्हणजे जसं आपण पाहू शकतो पांढरा अस्वल आहे, त्याचप्रमाणे पांढरा जो बिबट्या वाघ आहे, त्याचप्रमाणे तिथले जे राहणारे जे प्राणी आहेत ते कसे आहेत? त्यांच्याशी मिळत्या जुळत्या कलरचे आहेत, म्हणून हे आपल्या हिमप्रदेशातील हे प्राणी तिथे येऊ शकतात, म्हणून हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सजीवांचे वर्गीकरण करताना त्यांच्यातील ठळक व मूलभूत डॅश विचारात घेतला जातो. की जर सजीवांचं वर्गीकरण करायचं असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात? तुम्हाला 4 पर्याय आहेत. साम्य विचारात घेतला जातो, अनुकूलन, भेद का साम्य व भेद या 2 गोष्टी घेतल्या जातात. तर बघा आता अनुकूलन हा जो शब्द आहे हा त्याच्यामध्ये येतो. अनुकूलनाची आपण समजलं की अनुकूलनाची व्याख्या काय आपण समजलं. मग साम्य आणि भेद घेतला जातो का? तर हे दोन्ही घेतले जातात, म्हणून ते साम्य व भेद हे आपल्या इथे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. सजीवाचे वर्गीकरण करताना त्याच्यातील ठळक मूलभूत साम्य व भेद यांचा अभ्यास घेतला जातो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणता पर्याय सर्व जलीय प्राण्याचे अनुकूलन आहे? बघा इथे दिलं आहे की सर्व जलीय प्राणी इथे म्हणजे जलीय म्हणजे जे पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी आहेत त्यांचे अनुकूलन आहे. मग कोणता पर्याय आहे? बघा जे दोन्ही टोकांना निमुळतं शरीर आहे हे फर्स्ट आहे. श्वसनासाठी कल्ले असतात सेकंड आहे. त्वचेवर खवले असतात ते थर्ड आहे. का वरील सर्व? मग आता याच्यापैकी काय प्रश्नाचं आन्सर असणार आहे? बघा वरील सर्व. आता जे जलीय प्राणी आहेत तिन्ही लक्षणे याच्यामध्ये आढळून येत आहे की त्याचे शरीर निमुळते आणि त्यांचे जे दोन्ही टोकांना त्यांचे शरीर कसे आहे? निमुळते आहे. त्यांना श्वसनासाठी कल्ले देखील आहेत आणि त्वचेवरती खवले देखील असले पाहिजे. मग हे कसं आहे? जलीय प्राण्यांचे अनुकूलन आहे, म्हणून हे वरील सर्व पर्याय इथे आपल्याला आढळून येणार आहेत, म्हणून हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात. आता त्यांनी सांगितले की कोणत्या वनस्पतींना पाने नसतात आणि पण ती खूप बारीक आणि सुईसारखी असतात. मग वाळवंटी प्रदेशातील असतात, जंगली प्रदेशातील असतात, जलीय प्रदेशातील असतात का हिम प्रदेशातील असतात?
बघा आता इथलं जे आपलं करेक्ट आन्सर आहे, जंगल प्रदेशामधील झाडं जी असतात ती कशीही मोठ्या आकाराची छोट्या आकाराची असतात. जलीय प्रदेशातील जी पान जी झाडं असतात ती तंतुमय असतात, त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन असू शकत नाही. बरोबर. राहिले वाळवंटी आणि हिम प्रदेशामध्ये की डायजेस्ट वनस्पतींना पाने नसतात आणि ती की खूप बारीक आणि सुईसारखी असतात. मग यापैकी जे आपलं योग्य उत्तर बनावण्याचे असणार आहे की वाळवंटे हे आपले इथे करेक्ट आन्सर आहे. तर मुलांना आपला बघा पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. बदक पाण्यात असताना ओले का होत नाही? मग इथे तुम्हाला 4 पर्याय आहेत. बघा इथे काय दिलं आहे, पंख व पिसे तेलकट असल्यामुळे, सेकंड त्वचा बुळबुळीत असल्याने, थर्ड बोटामध्ये पडदे असल्याने, का चौथे जमिनीवर येत असल्याने. बघा आता ते 4 पर्याय आहे. बदक पाण्यात ओले का होत नाही, याच्यामध्ये जो जमिनीवर येत असल्याने हा जो पर्याय हा काय आहे, बिलकुलच चुकीचा आहे. म्हणजे ह्याच्यात काही संदर्भच नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे हे ऑप्शन आपलं चुकीचं आहे. बोटामध्ये पडदे असल्याने, बोटामध्ये पडदे कशामध्ये असतात मुलांनो, की जे पाण्यामध्ये ज्यांना पाण्याने पोहण्यासाठी त्यांना बोटांमध्ये पडदे असतात. पण त्यामुळे तो बदक पाण्यात ओले का होत नाही हा जो प्रश्न आहे त्याला उत्तर हे साधर्म नाही आहे. तर आपलं जर राहिलं त्वचा बुळबुळीत असते, कोणाची त्वचा बुळबुळीत, जे पाण्यात राहणारे जे पाणी आहेत त्यांची त्वचा बुळबुळीत असते, त्यामुळे हा देखील ऑप्शन आहे. जो बदक पाण्यात असताना ओले का होत नाही, जो आपला करेक्ट आन्सर असणार आहे, त्याची पंख व पसे हे काय आहे, पिसे तेलकट असतात. म्हणजे त्याच्यावर काय लावलं आहे, मेनकट लावलं आहे आणि त्याच्यामुळे जे आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे, बदक पाण्यात असताना ओले का होत नाही, तर कारण त्याच्यावर पंख, त्याची जी पंख व पिसे कशी आहेत, तेलकट असल्यामुळे ते काय आहे, ते पाण्यामध्ये बुडत नाही किंवा ते ओले होत नाहीत. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून इथे आपण करेक्ट आन्सरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमरवेल ही डायजेस्ट प्रकारची वनस्पती आहे. जी अमरवेल आहे ती कशी वनस्पती आहे? मग तुम्हाला 4 पर्याय आहे. स्वयंपोषी आहे, ती बुरशी आहे, ती स्परपोषी आहे का कीटकभक्षी आहे? तर अमरवेली कशी आहे? स्वयंपोषी म्हणजे की स्वतःचे पोषण करणारे, स्वतःचे पोषण स्वतः करते त्याला स्वयंपोषी. बुरशी म्हणजे ही एक प्रकारचं ते आहे की ती देखील एक वनस्पती, म्हणजे ती अमरवेल ही बुरशी असू शकत नाही, म्हणून हे रॉंग आन्सर आहे. ती कीटकभक्षी आहे, हे देखील रॉंग आन्सर आहे. मग अमरवेली कशी आहे? परपोषी आहे, म्हणून आपल्या इथे करेक्ट असणार आहे. अमरवेल ही परपोषी प्रकारची वनस्पती, म्हणजे दुसऱ्याच्या आधाराने ते अन्न घेत असते. तर अशा प्रकारे मुलांना आपण इथे 10चे 10 जे प्रश्न आहेत ते देखील आपण इथे सोडून घेतलेले आहेत.